हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। मी बनवणार आहे माझ्या पद्धतीने सुक्या चवळ्याची रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी सुका चवळा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात ते बघून घेऊयात। इकडे मी बारीक चिरलेले 3 मोठे कांदे घेतलेत, 1 टोमॅटो, कढीपत्ता, कोकम, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट। सुका चवळा मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवलाय। चवळा असा पाण्यात भिजवून घेतल्याने मस्त मऊ होतो। फोडणीसाठी पॅन मध्ये मी 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये घालते कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा चांगला लाल झाला की त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालायचे। पुन्हा सर्व छान परतवून घ्यायचंय। कांदा टोमॅटो शिजला की यामध्ये मी घालते 1 चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर आणि 2 चमचे आपला घरगुती लाल मसाला। सर्व मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे। कांद्याला असं तेल सुटलं की यामध्ये मी घालते आपण भिजवलेला चवळा। चवळा कांद्यामध्ये व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे। यामध्ये मी आता घालते थोडंसं पाणी, चवीनुसार मीठ घालायचं, 3-4 कोकम आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व छान एकत्र करून घ्यायचंय। आता यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे एक वाफ घ्यायची। मीडियम गॅसवर आपल्याला वाफेवर असे शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटे झाली की झाकण काढून बघूयात। झाकण काढल्या इतका छान असा सुगंध दरवळत होता। चवळा मस्त शिजलेला आहे। आता 5 मिनिटांसाठी मी फास्ट गॅसवर शिजवून घेते, जेणेकरून त्यामध्ये असलेलं थोडंसं पाणी आटून जाईल। आणि आपला मस्त असा सुका चवळा खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता, पण तुम्ही तांदळाच्या भाकरी सोबत जर खाताय तर खूपच छान लागतो। मस्त गरमागरम भाकरी आणि सुका चवळा हे माझं फेवरेट कॉम्बिनेशन आहे। आणि जर अशा प्रकारे बनवला असेल तर मी 1 काय 2 भाकरी सुद्धा खाईन। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गार्निशिंग करायचं आणि आपला मस्त असा सुका चवळा तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। थँक्यू।